तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हा फेमस डायलॉग आहे सनी देओल यांचा. आणि आपल्याकडील चुकूनच कोणतरी असा एक व्यक्ती असेल की ज्याला हा डायलॉग माहिती नाही. आणि आपण या तारीख बद्दल इतकी का चर्चा करणार आहोत, याचं कारण म्हणजे गेल्या 4-5 महिन्यापासून जगामध्ये एक नवीन चर्चा चालू झालेली आहे. आणि ती चर्चा म्हणजे टॅरिफ पे टॅरिफ, टॅरिफ पे टॅरिफ. डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ विषयक जे धोरण आहे, या धोरणामुळे संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजलेला आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी त्याने चीनवरती 200% टॅरिफ लावलं होतं. आणि याच अनुषंगानं हे टॅरिफ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सूरज आपल्या सर्वांचं या आपल्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत करत आहोत. आणि आपण आज पाहणार आहोत 25% टॅरिफ म्हणजे नेमकं काय. नुकतंच अमेरिकेनं भारतासाठी 25% टॅरिफ घोषित केलेलं आहे. परंतु हे 25% टॅरिफ म्हणजे नेमकं काय, 25% म्हणजे काय आणि टॅरिफ म्हणजे काय, याचा आढावा घेण्याचा आज आपण इथे प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या पुढे येतो की टॅरिफ म्हणजे काय. तर मित्रांनो, टॅरिफ म्हणजे एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे जो वस्तू जात असते तर त्यावरती आकारला जाणारा टॅक्स, आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणू. आणि टॅक्स हा 2 प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे इम्पोर्ट टॅक्स, ज्याला आपण आयात शुल्क म्हणतो, आणि दुसरा म्हणजे एक्सपोर्ट टॅक्स, ज्याला आपण निर्यात शुल्क म्हणतो. बाहेरच्या देशातून एखादी वस्तू आपल्या देशात यायची असेल तर त्याला आपण इम्पोर्ट टॅक्स लावतो, म्हणजे काही स्वरूपामध्ये त्याला कर द्यावा लागतो. आणि ज्यावेळी आपल्या देशातून एखादा वस्तू बाहेर जात असते तर त्याला आपण एक्सपोर्ट टॅक्स लावतो, ज्याला एक्सपोर्ट टॅरिफ म्हटलं जातं. टॅरिफ म्हणजे शुल्क, टॅक्स जो आकारला जाऊ शकतो. आता हा टॅक्स ठरवण्याचं कोण ठरवतो, तर प्रत्येक देश आपापल्या आर्थिक धोरणानुसार हा टॅक्स ठरवत असतो. मग प्रत्येक देशाला हे टॅरिफ लावण्याचे कारण काय, तर प्रत्येक देश आपापल्या धोरणानुसार टॅरिफ लावत असतो, टॅक्स लावत असतो. तर या टॅरिफ लावण्याचे कारण काय, तर पहिलं टॅरिफ लावण्याचं कारण असतं की आपल्या देशामध्ये जे उद्योगधंदे चालू आहेत त्या उद्योगधंद्यांचं संरक्षण करणं, हा प्रत्येक सरकारचा आपला पहिला हेतू असतो. दुसरा हेतू असतो की परदेशातून ज्या वस्तू आपल्याकडे आयात होत आहे तर त्या वस्तू महाग करणे. आणि ज्यामुळे काय होते की त्या वस्तू महाग झाल्या तर पर्यायानं लोकांना स्वदेशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू वापरण्याशिवाय दुसरा पर्याय येणार नाही. आणि आपल्या देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये ज्या वस्तूचे उत्पादन केलं जातं त्या उत्पादन क्षमतेला चालना मिळण्यासाठी हे सरकारचं एक धोरण असू शकतं की आपल्या देशामधील उत्पादन क्षमता वाढवावी, त्याची डिमांड वाढवण्यासाठी एक सरकार टॅरिफ लावण्याचं काम करतं. तिसरी गोष्ट असते की सरकारी उत्पन्न वाढवणं. जर समजा एक वस्तू आहे ज्यावरती जो आपला आयात शुल्क आहे तो 10% आहे, म्हणजे 10%नं जितका काही वस्तू आपल्या देशात येणार आहे त्यावरती टॅक्स सरकारकडे जमा होणार आहे. जर सरकारचं धोरण झालं की उत्पन्न वाढवायचं आहे, मग सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी एकच पर्याय राहतो की त्या वस्तूवरचा टॅक्स वाढवावा, टॅरिफ वाढवावं. त्यामुळे सरकारचं काय होतं, उत्पन्न वाढलं जातं. आणि इतर देशाच्या चुकीच्या व्यापार धोरणांना उत्तर देणं. जर समजा आता अमेरिकेनं भारतासाठी 25% टॅरिफ लावलं, म्हणजे भारताकडून ज्या वस्तू अमेरिकेमध्ये जाणार आहे तर त्या वस्तू त्याच्या मूळ किमतीच्या 25% जादा किमतीनं तिथं विकली जाणार. यामुळे काय होतं की आपल्या देशाची जी निर्यात तिकडे होणार आहे ती होण्याचं कमी होऊ शकते. मग यावरती उत्तर म्हणून आपला देश सुद्धा अमेरिकेकडून येणाऱ्या वस्तूवरती टॅरिफ वाढवू शकतो. मग अशा प्रकारे चुकीच्या धोरणावरती उत्तर देण्यासाठी टॅरिफ हा एक शस्त्र म्हणून वापरलं जाऊ शकतं. तर टॅरिफ लावण्याचे ही थोडी कारण आहेत. तर आता आपल्याला बघायचं की ही जी टॅरिफ लावलेली आहे तर त्यामुळं काही परिणाम होऊ शकतो. आता एक आपण उदाहरण घेऊया की अमेरिका आणि चीन
हे दोन सगळ्यात मोठे व्यापार आर्थिक सत्ता असणारे देश आहेत. तर अमेरिकेनं मध्यंतरी चीनवरती 200% टॅरिफ लावलं होतं. मग अमेरिकेनं चीनवरती जास्त टॅरिफ लावलं, जास्त टॅक्स लावला तर काय होऊ शकतं, तर त्याचा परिणाम भारतामध्ये काय होऊ शकतो, तर एक परिणाम होऊ शकतो की भारतीय निर्यातीला संधी मिळू शकते. म्हणजे ज्यावेळी अमेरिका चीन मधल्या वस्तूवरती जास्त टॅक्स लावतो, परिणामी चीनच्या वस्तूचा जो दर आहे तो जास्त जाईल. मग तो दर जास्त गेल्यामुळे काय होईल की त्या वस्तू महाग होतील, आणि त्या वस्तू महाग झाल्या तर अमेरिकेमधील जे खरीददार आहे, ज्या वस्तू ज्यांना पाहिजे आहे ते पर्याय शोधतील, आणि आता अमेरिकेकडे चीन नंतर दुसरा चांगला पर्याय म्हणून भारत असू शकतो, आणि भारतामधील वस्तूंना मागणी वाढू शकते. त्यामुळे पहिला पर्याय होऊ शकतो की भारतामधील निर्यातीला संधी मिळू शकते. दुसरी वस्तू होऊ शकते की भारतीय कंपन्यांसाठी जागतिक स्पर्धेचा फायदा होऊ शकतो. अर्थातच आहे, ज्यावेळी चीनच्या वस्तू महाग होतील आणि भारतामधील ज्या वस्तू आहेत त्याला मागणी वाढली, तर भारतामधील ज्या उत्पादक उद्योग आहेत त्या उद्योगांना जागतिक स्पर्धेमध्ये जास्त लवकर येता येईल. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला चालना तर मिळेलच, पण भारतीय उद्योगधंद्यांना सुद्धा चालना मिळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय जे उत्पादन आहे तर ते चीनकडे आता त्याचं केंद्रबिंदू म्हणून आहे, तर ते केंद्रबिंदू चीन मधून निघून भारतामध्ये येऊ शकतं. परिणामी भारतामध्ये सर्व उद्योगाचं केंद्रीकरण केलं जाऊ शकतं. मग हे पॉझिटिव्ह परिणाम आहेत जे भारतावर होईल. म्हणजे अमेरिकेनं टॅरिफ चीनचा वाढवला तर त्याचा फायदा भारताला होऊ शकतो, भारतामध्ये निर्यात वाढू शकते, भारतामधील उद्योगधंद्यांना एक जागतिक स्पर्धेमध्ये टिकाव धरण्याची क्षमता येऊ शकते, आणि भारतामधील उद्योग हे चांगल्या प्रकारे वाढू शकतात. परंतु आता काय झाले की अमेरिकेनं भारतावरती टॅरिफ 25% लावलेला आहे. आता हे भारताने अमेरिकेने भारतावरती 25% टॅरिफ लावला असेल तर त्याचा जो परिणाम आहे तो भारताला काय काय होऊ शकेल, की त्याचा पहिला परिणाम होईल की भारतीय निर्यात जी आहे ती कमी होईल. म्हणजे भारतामधील ज्या वस्तू आहेत ज्या अमेरिकेमध्ये विकल्या जात आहेत तर त्याची मागणी कमी होईल. का? कारण त्या वस्तूची किंमत वाढलेली आहे. तर पर्यायानं भारतीय निर्यात काय होईल, कमी होईल, भारतीय निर्यात्याला फटका बसेल. आणि निर्यात कमी झाली याचाच अर्थ काय होईल की भारतामध्ये जे उद्योजक आहे, जे नवीन उद्योग आहेत त्या उद्योगावरती दबाव वाढेल, त्यांची डिमांड कमी होईल. डिमांड कमी झाल्यामुळे त्यांची निर्यात क्षमता कमी झाली, उत्पादन घटेल, आणि याच्यामुळे काय होईल की भारतामधील जे उद्योग आहेत तर ते उद्योग चालणार नाहीत, किंबहुना त्यांना लॉस मध्ये जायतील. दुसरी गोष्ट आहे की उद्योग कमी झाले, डिमांड कमी झाली म्हणजे काय होईल की मग नोकर भरती, नोकऱ्यावरती त्याचा परिणाम होईल, आणि नोकर कपातीवरती त्याचा परिणाम होईल. लोकांना निर्यात कमी झाल्यामुळे ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणार असेल तर ती थांबली जाईल. जे भरती झालेले आहेत त्यामधील काही लोकांची छाटणी होईल आणि काही लोकांना घरी बसावे लागेल. अशा प्रकारचे परिणाम सुद्धा होऊ शकतात. महत्वाची दुसरी गोष्ट आहे की करंट अकाउंट डेफिसिट वाढू शकतो. जर ज्या प्रकारे भारतामधून एक्सपोर्ट होतो तसा इम्पोर्ट देखील होत असतो, आणि जर एक्सपोर्ट कमी झाला आणि इम्पोर्ट वाढला तर काय होईल की जो करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे जी चलनामधील जी डेफिसिटची आहे तर ती डेफिसिटची वाढेल, आणि त्यामुळे काय होईल की भारताकडे जे डॉलरचं जे चलन आहे तर ते फॉरेन एक्सचेंज च चलन कमी होईल. एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे जे भारतातून डॉलर आपल्या देशात येणार असतो तो डॉलर काय होईल, आपल्याकडे कमी येईल, आणि जो आपल्याकडे जो डॉलर आहे तो इम्पोर्ट जास्त झाल्यामुळं तो आपला बाहेर जाईल. त्यामुळे डॉलरची जी क्षमता आहे आपल्याकडे तर ती कमी होईल, त्याचा साठा कमी होईल, आणि यामध्ये जी तूट आहे या तूटलाच आपण डेफिसिट म्हणतो. आणखीन एक परिणाम होऊ शकतो की सर्व ज्या शेअर मार्केटमध्ये याचा एक नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण कंपन्यांचे प्रॉफिट कमी झाले, कंपन्याची एक्सपोर्ट कमी झाला तर काय होईल की कंपन्या लॉस मध्ये जाईल, आणि जर कंपन्या अशा लॉस मध्ये जाऊ लागल्या तर त्या नक्कीच त्याचा परिणाम हा शेअर मार्केटवरती होऊ शकतो.
तर असे काही थोडे परिणाम आहेत की ज्या परिणामामुळे भारतावरती निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो जर अमेरिकेनं टॅरिफ किंवा टॅक्स आपल्या भारतावरती 25% लावला तर. मग अशा परिस्थितीमध्ये जर अमेरिकेने 25% टॅक्स लावला तर भारताने काय करायला पाहिजे किंवा भारतामधील जे सरकार आहे तर त्यांनी कशा प्रकारची धोरणं आखली पाहिजेत ज्यामुळं की जो होणारा जो लॉस आहे, जो तोटा आहे, तो कमीत कमी होईल. तर त्यामधील पहिला एक धोरण असू शकतं की दुसरी निर्यात बाजारपेठ शोधणे. जर आपण एक्सपोर्ट करत आहोत अमेरिकेला एक्सपोर्ट, आता टोटल आपल्या भारतामधून जितका एक्सपोर्ट केला जातो तर त्यामधील 18 ते 20% एक्सपोर्ट हा अमेरिकेमध्ये होतो आणि बाकीचा 80% हा इतर देशामध्ये होतो. तर इतर देशामधील जे एक्सपोर्ट्स आहेत तर त्या ठिकाणी आपणाला इतर देशांमध्ये म्हणजे अमेरिकेशिवाय म्हटलं तर युरोप आहे, आफ्रिका आहे, आशिया आहे, रशिया आहे, या ठिकाणी आपली निर्यात वाढवावी लागेल. त्यामुळे अमेरिकेवरील आपली जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी कमी होईल आणि पर्यायानं आपल्याला एक्सपोर्ट वाढेल आणि जो तोटा होणार आहे अमेरिकेकडे जाणारा जो वस्तू आहे, जे ट्रेड्स आहेत तर ते कमी झाल्यामुळं जो होणारा तोटा आहे तो इतर देशामध्ये जो आपलं निर्यात होणार आहे ती वाढल्यामुळं त्याचा परिणाम कमी होईल. तर हा एक नियम किंवा हा एक धोरण आपण शोधून ठेवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की फ्री ट्रेड अग्रीमेंट करू शकतो. फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे काय होते की मुक्त व्यापार करार करता येऊ शकतो, ज्यामुळे काय की इतर देशांना आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आणि आपल्या देशामधील जो उत्पादन आहे ते इतर देशामध्ये व्यापार करण्यासाठी मुक्त करार जर केला आणि त्यावरती टॅरिफ कमी लागलं तर परिणामी जास्त प्रमाणात आपल्या निर्यात होऊ शकतं आणि असे झाले तर जास्त ट्रेडिंग होईल, जास्त व्यापार वाढेल आणि पर्यायानं आपला जो होणारा जो लॉस आहे, जो तोटा आहे तो कमी होईल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की डायव्हर्सिफिकेशन करणं. जर समजा एखादी कंपनी आणि ती कंपनी आपला माल किंवा आपले उत्पादन हे जे जास्त अमेरिकेत एक्सपोर्ट करत असेल आणि एक्सपोर्ट अमेरिकेमधील जर सरकारची धोरणं बदलली तर त्याचा परिणाम डायरेक्ट त्या कंपनीमध्ये होत असतो. मग अशा वेळी आपण करू शकतो की ज्या वस्तू आहेत तर त्या अमेरिके एकाच कडे न देता वेगवेगळ्या देशांमध्ये एक्सपोर्ट करणे, अशा प्रकारे आपलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी निवडणे किंवा उत्पादनाची स्ट्रॅटेजी निवडणे असे केलं तर जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्या प्रॉब्लेम्समुळं संपूर्ण बिझनेसवरती परिणाम होणार नाही तर थोड्या एका भागावरती परिणाम होईल. तिसरी महत्वाची गोष्ट सरकार या ठिकाणी करू शकते की उद्योगांना जास्त अनुदान देणं आणि जास्त सवलती देणं, ज्यामुळं ज्या पॉलिसीमुळं की जे काही उद्योग क्षेत्र प्रभावित झालेले आहेत तर त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी इन्सेंटिव्ह देणे, टॅक्स रिफंडचे धोरणं अवलंबणे किंवा त्यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी देणे, या गोष्टी केल्या तर आणखी जे उद्योग डगमगायला आलेले आहेत तर ते परत उभे राहतील आणि आपला नवीन उद्योग चालू करतील. आणखीन एक महत्वाचा अनेक धोरण सरकार राबवू शकतं की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO मध्ये हा आपला मुद्दा मांडू शकतो, ज्यामध्ये अमेरिकेनं हे चुकीच्या पद्धतीने टॅरिफ वाढवलेले आहेत आणि त्या टॅरिफचा फटका भारताला तर होऊ शकतो, परिणामी इतर देशाला सुद्धा होऊ शकतो. असं जर सांगितलं तर WTOच्या प्रभावामध्ये येऊन होऊ शकतं की ट्रम्प तात्या आपले टॅरिफचे दर कमी करतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्थानिक मागणी वाढवणं. आता ज्या काही गोष्टी आहेत ज्या अमेरिकेमधून आपल्याकडे येत आहेत तर त्या वस्तूची मागणी वाढवणं, परंतु त्याचे उत्पादन भारतामध्येच केल्यामुळं जो निर्यात होत आहे तो निर्यात कमी होईल आणि भारतामधील जे स्थानिक उद्योग आहेत त्यांना वाढीला चालना मिळेल. तर अशा प्रकारे काही गोष्टी करून आपण टॅरिफ वरती मात करू शकतो. तर मित्रांनो, हा एक थोडासा प्रयत्न होता की आता सध्या जी परिस्थिती आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्था डगमगाईला येऊ शकते, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या देशावर होऊ शकतो, इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या वरती सुद्धा होऊ शकतो. तर हे टॅरिफ म्हणजे काय समजून घेणं, टॅरिफ मधून होणारे
चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आणि त्याच्यावरती कसा आपण काम करू शकतो हे सांगण्याचा एक थोडक्यात प्रयत्न केला होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.